नमस्कार मंडळी, SS लाभी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि एकदम गर्द झाडीमध्ये आज संडे आहे, 8 वाजलेत आणि मुंबईतच आहोत, कुठं बाहेर न आलं आहे. आणि माझ्या घराजवळचं हे स्पॉट आहे, म्हणजे माझ्या घराच्या इथून म्हणजे 20 मिनटं वॉकिंग असेल. आपण आलेलो आहोत, तुम्हाला थंबनेलवरून कळेलच, सॅन किल्ला. इथून आपण वरती गेलो आणि हा जुना मार्ग आहे यायचा इथे, म्हणजे किल्ल्यावर जायचा. पुढे जाऊन थोडं ट्रेक करून वरती जावं लागतं. बघा वरती इकडे आहे, ते झाडीमुळे दिसत नसेल तुम्हाला, तर मी म्हटलं बघूया आधी जुनी वाट कशी आहे काय. आणि खूप भारी प्लेस आहे. शाळेत असताना आम्ही यायचो इथे. आता लय दिवसांनी आलो मी, मध्ये पण आलेलो पण शूट नाही केलं. म्हटलं दाखवण्यासारखं आहे तर आपण शूट करायला पाहिजे, ह्यासाठी आलो इथे. आणि आपलं सकाळी वॉक पण इथे आजचा. हे बघा, हे असं इथे संडेला पूर्ण दिवस चालू असतं. संडेला मुलं वगैरे असे टाइमपास करायला. असं काहीसं खालचा एरिया आहे बघा. इथून पण तुम्हाला जाता येतं. हे बघा इथे खाली पण आहे छोटंसं ग्राउंड आहे मुलांना खेळण्यासाठी, ते पण दाखवूया आपण. इथून आलो आपण आणि जाऊया आता पुढे. तुम्हाला एंट्री वगैरे सर्व दाखवतो. मला इथून स्टार्ट का करा असं वाटलं, कारण एकदम भारी आहे. असं वाटत नाही की आपण मुंबईमध्ये आहे कुठे. हे बघा, हे गार्डन आहे इथे खाली. चला खालून जाऊया आणि मग वरती परत तुम्हाला दाखवतो. हे असे शिड्या आहेत. एंट्री गेट चांगला बनवला आता, आणि वरती जायला पण चांगल्या शिड्या बनवतात. पहिल्या नव्हत्या तशा, पण वरची काय हालत आहे ते बघूया आपण जाऊन नंतर. पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका. हे बघा, आता वरून आपण आलो इथे खाली, आणि इथं मुलांना खेळायला वगैरे पण आहे. हे बघा, हा सगळा बाहेरचा रोड आहे. आणि हे इथे असं वाटलं, इथे ह्या स्पॉटला आलं की असं वाटतं की आहे मुंबईमध्ये आपण. इथे गार्डन आणि हा खालचा एरिया. आपल्याला तिकडे वरती जायचं. मस्त प्लेस आहे. हा बघा, इकडे एक रोड आहे, याच्या पाठून जातो सॅन किल्ल्याच्या. आणि हे बघा, हे असं इथे बांधकाम चांगलं केलेलं आहे वॉक करायला. इथे आपला साधा रोड आहे, हा खाली जातो रोडकडे परत. इथे दुसरी एंट्री आहे खाली, तिथून येऊ शकता तिथे. आणि तुम्हाला आता मेन एंट्रीच्या इथे नेतो. हे वरती आलो आपण. हे असं काहीतरी मस्त गार्डन आहे. तिथून वरती गेला की परत आपण जिथून आलो तिथे जाणार तुम्ही. हे असं मस्त ग्रीन करून ठेवलं आहे मस्त आहे की. आजूबाजूला योगा वगैरे मस्त करू शकता तुम्ही, मेडिटेशन. बघा लोक चालू आहे तिथे योगा वगैरे. हा मेन एंट्रन्स आहे. समोर मोठ्या इमारती आणि मध्ये हा प्लेस आहे. हे एंट्री आहे, हे मोठा गेट दिसतंय. तिथून तुम्ही वरती येऊ शकता. आणि असं इकडून जाऊ शकता. आपण इथून आलो आहे, आता इथून जायचं आपल्याला. इथून आपण कसं किल्ल्यावर जाऊ शकतो ते दाखवतो. इकडे बघा योगा वगैरे चालू आहे. मस्त ग्रीनरी एकदम. जाऊया आपण वरती आता. हे बघा, आता आपण इथून असं आलो आणि वरती जायचं असेल तर इथून जाऊ शकतो. आणि आपण मगाशी ज्या रोडला गेलो, जिथून आलो ज्या जागेवरून, इथून सरळ पुढे जायचं. हे बघा, इथे पण छोटासा एक बनवला गेट वरती जायला. चला आता आपण थेट वरती जाऊया.
हे बघा इथून असं चढत चढत वरती जावं लागतं. बघा आजूबाजूचा परिसर. हे बघा इथून या ज्या स्टेअर्स एक्झॅक्ट त्याच्या बाजूला आहेत या स्टेअर्स, इथून जाऊ नका. इथे पुढे जाऊन क्लोज आहे. दाखवतो तुम्हाला वरती गेल्यावर. हा जुना रस्ता होता. हे बघा इथून वरती येऊ नका, काही नाही पुढे, बंद आहे ते वरती. क्लोज. आता वरून पुन्हा आपण खाली आलोय बघा. चला जाऊया. सायन किल्ल्याबद्दल काय माहिती इतिहास जाणून घ्यायचा असं तर आहे बघा. हे आपण याचा फोटो पण टाकतो मी स्क्रीनवर, मी ते लिहून ठेवलेलं आहे. आता आपण वरती चाललोय. मस्त असं वाटत नाही की आपण आलोय कुठे, मुंबईमध्येच आहोत हे वाटत नाही. मस्त कुठेतरी गडावर चढायला आलेलं आहे आणि गडच आहे हा. जवळपास असाल किंवा विजिट करत असेल तुम्हाला तर मस्त प्लेस आहे, एकदा विजिट करा. हे बघा असं वरती येते. असं कायचं किल्ला आहे, छोटासाच आहे पण बघण्यासारखं प्लेस आहे. व्ह्यू बघायच्या वरून. वरती आलोय आपण आता. किल्ल्याची जागा बघा आणि तटबंदी तर पडत आली. अशी एक जागा बघा. काहीच इथे सेफ्टी नाही आहे हे म्हणू शकतात. लहान मुलांना घेऊन आलात तर थोडं काळजी घ्या, एकटं सोडू नका त्यांना. हे बघा हे आपली मुंबई. आजूबाजूचा परिसर. हा बघा इथून येता येतो वरती, इथून येऊच शकत नाही तुम्ही. हे असं पूर्ण चढत यावं लागेल. पूर्वी असणार इथे शिड्या वगैरे, ते आता गेल्या असतील काळाप्रमाणे. ते वरती पण आहे पुढे. चला वरतून व्ह्यू बघूया टॉपला एकदम. बघा एक्सरसाइज वगैरे करायला खूप लोक येतात. आणि हे बघा तोफेचा काही भाग आहे ते ठेवलेला आहे आणि अशा खोल्या आहेत तिथे. आणि हे जे काम आहे ते बघा, हे असं करू नका. प्रत्येक किल्ल्यावरती गेल्यावर एक अनेक असं बघायलाच भेटतं. हे बघा व्ह्यू बघा एकदम भारी. हे पाण्याचं काहीतरी असणार, इथे काही नाही आता, सगळं सुकं पडलेलं आहे. हे बघा हे असं खोल्या. आणि इथे पण एक व्ह्यू आहे बघा मस्त एकदम. असं लांब जायचं नसेल आणि मुंबईत काही दाखवायचं असेल तर मस्त जागा आहे फिरायला. आणि सायनमधले जे असतील त्यांना तर माहितीच असेल, ज्यांना माहिती नसेल त्यांनी एकदा विजिट करा. ह्या किल्ल्यावर कसं पोचायचं हे आपण शेवटला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये, तसं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
अवस्था काय बरीचशी आहे. लक्ष देण्याचं गरज आहे ते. किती खोल्यात बारक्या बारक्या. अवस्था बेकार आहे किल्ल्याची. खाली फक्त चांगलं बनवलंय सुशोभित, म्हणजे वाटलं पाहिजे की चांगलं आहे, पण वरती हालत बेकार आहे. लक्ष द्या कोणी बघत असाल व्हिडिओ तर. पूर्ण याच्यात आलोय बघा. हे आपण खाली होतो, आता वर आलोय. वरती पण अशा छोट्या छोट्या खोल्या बनवल्यात आणि एकंदर व्ह्यू असा आहे. बघा तेव्हा असे छोटे छोटे खोल्या आहेत. पण एका छोट्या खोलीत आलोय आणि व्ह्यू बघा एकदम भारी. बघा हे पण असं कलागिरी इथे दाखवून भारी आहे एकदम. हवा एकदम बघा भारी एकदम. फायनल व्यू वरून. तर मंडळी अशा प्रकारे आपण निघत आहोत इथे. आणि ब्लॉग कसा वाटला सांगा नक्की. याचं काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आपण आपल्या चॅनलमधून. आणि कमेंट करा, इकडचे असाल आणि बाहेरचे असाल तरी पण कमेंट करा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि याच्या इकडे याल तर नक्की काळजी घ्या लहान मुलांची, कारण तुम्हाला असं दाखवलं मी व्हिडिओमध्ये की इथे तटबंदीचं वगैरे थोडं काम एकदम ढासळलेलं आहे. पण दाखवायला नक्की या मुलांना. ओके चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. चला बाय बाय. आणि ही मेन एंट्रन्स आहे, वरती जायचं. त्या बाजूला पण आहे काय 2 गेट आहेत. आणि हा रस्ता इथून सायन्स स्टेशनवरून येतो. सायन्स स्टेशनवरून तुम्ही 10 ते 15 मिनटामध्ये इथे पोहोचू शकता वॉकिंग. बघा हा आपला सायन पनवेल रोड आणि हा इथे रोड जातो किल्ल्याकडे आणि समोर सायन्स स्टेशन.